कॉलेजमध्ये भरपूर रॅगिंगचे प्रकार तुम्ही आतापर्यंत ऐकले असतील, बघितले सुद्धा असतील, पण साहजिकच असा प्रकार कोणी ऐकला असेल. सगळं प्रकरण ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सांगतो त्या पहिले जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जी व्हिडिओ टाकेल ती सर्वात पहिले तुम्हाला दिसेल. केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा हिंसकपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांना नग्न करत, गुप्तांगाला डंबेल्स लटकवत, भूमिती बॉक्स कंपासने वार करत 3 महिने मारहाण करण्यात आली. ही घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करत 3ऱ्या वर्षात शिकणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेण्यात आला आहे. आपल्या ज्युनियर्सवर अनेक महिने शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली आहे, जिथे प्रथम वर्षाच्या 3 विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. हे सर्व विद्यार्थी तिरुअनंतपुरमचे रहिवासी आहेत. विद्यार्थ्यांनी तक्रारींमध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या आणि जवळजवळ 3 महिने सुरू असलेल्या हिंसक कृत्यांची सविस्तरपणे माहिती दिली आहे पोलिसांना. तक्रारीनंतर विद्यार्थ्यांवर कारवाई देखील करण्यात आली असून निलंबित करण्यात आले आहे. तसंच त्यांना रॅगिंग विरोधी कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलेल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडण्यात आलं, तर त्यांच्या सिनियर्सनी त्यांच्या गुप्तांगावर डंबेल्स लटकवले. भूमिती बॉक्समधील कंपासासह धारदार वस्तूंनी त्यांना जखमी करण्यात आले. जखमीही करण्यात आले. हिंसाचार इतक्यावरच थांबला नाही, जखमांवर लोशन सुद्धा लावण्यात आलं, ज्यामुळे वेदना आणखी वाढल्या. वेदना असह्य झाल्याने विद्यार्थी ओरडू लागले असता लोशन जबरदस्ती त्यांच्या तोंडात भरण्यात आलं. सिनियर्सनी हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्डही केला आणि ज्युनियर्सच्या वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील असा धमकावलं. तुमच्या शैक्षणिक करिअर बर्बाद करू अशी धमकी त्यांना दिली. तक्रारीतही असंही म्हटलं आहे की रविवारी सिनियर्स नियमितपणे ज्युनियर्सकडून दारू खरेदी करण्यासाठी पैसे उकळत असत. त्यांनी नकार दिला, त्यांना मारहाण करण्यात आली. छळ सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना माहिती दिली, ज्यांनी त्याला पोलिसांकडे जाण्यास प्रोत्साहित केलं. सध्या 5ही विद्यार्थी पोलीस कोठडीत आहेत आणि बुधवारी दुपारपर्यंत त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर देखील केले जाण्याची अपेक्षा आहे.